तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। पियुष मोरेसह दोघे अद्याप फरार आहेत। फरार संशयितांच्या शोधासाठी आता पोलिसांची 3 पथकं रवाना झाली आहेत। मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांना पाठवण्यात आले। या पथकाच्या माध्यमातून फरार संशयितांचा आता कसून शोध सुरू आहे। रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी चित्राबाग काय म्हणाल्यात पाहूया। सर्वसाधारण मुली आणि महिला यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारवरती आहे। कालच्या घटनेमध्ये 2-3 अटक झाली असं मला सकाळी कळलंय। आत्ताचं स्टेटस मला माहीत नाही, परंतु मला विश्वास आहे काही तासांमध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटकही होईल आणि त्या ठिकाणी त्यांना कठोर शासनही होईल। यातून एक गोष्ट प्रकर्षाने पुढे येताना दिसते की राजकारणाची पातळी किती खाली घसरली आहे। कशा पद्धतीने नेत्यांच्या मुलींना राजकीय कार्यकर्त्यांकडून त्रास देण्याचं काम चाललंय, याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते। तर छेडछाड करणाऱ्यांना स्थानिक नेत्यांचा अभय असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केलाय। खडसेंच्या नातीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। आरोपींना माफी देता कामा नये, कडक शिक्षा व्हायला हवी असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली, हे फार मोठं आहे। नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही। मग या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडगर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे, हे अलीकडे या 3-4 वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये स्वतः खूप वेळा बोललेलो आहे, आक्रमकपणे मांडलेलं आहे। सरकारला मी म्हटलं की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला, इथपर्यंत मी बोललेलो आहे। परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही, कारण ह्या सगळ्या गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे। या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये 2-3 वर्षापासून मी पाहतो आहे, अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की या संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये, असं मला स्वतः पोलीस सांगायचे। असं असेल तर ते दुर्दैवी आहे। ज्या गुंड्यांना आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम पोलीस यंत्रणा करते, त्यांनी ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे। आणि ज्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंय त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। कारण कुठला तरी राजकीय दबाव असल्याशिवाय 2-2 दिवस तक्रार नोंद असून देखील त्यांना जे संरक्षण दिलं जातंय, हे का दिलं जातंय ह्याचं देखील उत्तर पोलीस यंत्रणेने आणि गृह खात्याने जरूर द्यावं। असं आहे की दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल। पण अशा प्रकारे छेडखानी करणं सार्वजनिक ठिकाणी, अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे। आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये, त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल।